राज्य के लाखों बांधकाम कामगारों की लंबित मांगों को लेकर मुंबई के आजाद मैदान में तीव्र आंदोलन शुरू हो गया है। कामगारों का आरोप है कि उनकी अर्जियां लंबे समय से सरकारी दफ्तरों में लंबित है और न्यायालय के निर्देशों के बावजूद संबंधित विभाग बैठकें नहीं कर रहे। साथ ही लोक सेवा अधिकार कानून का भी प्रभावी पालन नहीं हो रहा है। कामगारों ने सरकार से जल्द निर्णय लेकर न्याय देने की मांग की है। मुंबई से यशपाल शर्मा की रिपोर्ट। आंदोलन करताय, शासन दरबार जात आहे, तिकडे मात्र काय लक्ष सरकारी करत नाही। लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण काय हे करायचं किंवा कोणाची भेट मागायला? जोरात बोला। महाराष्ट्रामध्ये 60 लाख कामगारांनी नोंदणी केलेली आहे या कल्याणकारी मंडळाकडे, आणि या कल्याणकारी मंडळाकडे उपकरामध्ये जी रक्कम जमते ती वर्षाला 3000 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमते, आणि हे मंडळ मागची शिल्लक संपली। गेल्या वर्षी त्यांनी 5000 कोटी खर्च केले आहे। आम्ही आंदोलन यासाठी करतोय की भांडी वाटलेली आहेत, त्याची बाजारभावानं 3000 रुपयाला भांडी बाजारात मिळतात, आणि खर्चासहित कंत्राटदाराला ते 11000 रुपये देतात। तर हा व्यवहार सगळा संशयास्पद आहे, आणि एवढं जे मार्जिन राहिलेलं आहे ते बेकायदेशीर आहे। अजितदादा पवारनी विरोधी पक्षात असताना टीका केली होती, या भांड्यामध्ये गोलमाल आहे, चौकशी झाली पाहिजे। त्यामुळं बांधकाम कामगारांच्या महत्वाच्या योजनांवर दुर्लक्ष आहे, त्याचे लाभ कामगारांना मिळत नाही, ते देत नाहीत, अर्ज नामंजूर करतात। गेल्या 1 वर्षापासून 20 लाख अर्ज पेंडिंग आहेत। कायद्यामध्ये असं सांगितलंय, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी सहाय्य द्या, आर्थिक सहाय्य द्या। त्यांनी त्याचा विपरीत अर्थ काढला आणि शिष्यवृत्ती देतो असं सांगितलं। शिष्यवृत्ती असा कुठेही उरलेली नाही, कारण शिष्यवृत्ती ही जी दिली जाते ती गुणवत्तेनुसार दिली जाते किंवा मागासवर्गीयांना दिली जाते। तर त्यांनी हे कारण सांगून स्कॉलरशिप बंद केलेले आहेत। दवाखाना विचार सांगतो म्हणून त्यांनी प्रसूती लाभ द्यायचं बंद केलेलं आहे। आमचं भावना असं आहे की सगळे अर्ज तुम्ही नामंजूर केलेले आहेत, नामंजूर करायचं काम सध्या चालू आहे, आणि पेंडिंग अर्ज मोठ्या प्रमाणात सगळे अर्ज मंजूर करा। त्यासाठी लोकसेवा हमी कायद्याचा अंमल चालू झालेला आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यासाठी आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे। मागणी